या ठिकाणी महायुतीच्या वतीने विजय संकल्प रॅली आयोजित केली होती। तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मागचे बरेच शतक झाले चव्हाण साहेबाच्या घराने भरपूर विकास केलेला आहे। या ठिकाणी शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमामधून आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम हा विकास झालेला आहे। त्यानंतर त्यांचा विकासाचा वारसा हा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी हाती धरून या विकासाचा घवघवीत असा यश केलेला आहे। त्यानंतर या विकासाचं नेतृत्व त्यांच्या पत्नी श्री अमिताताईजी चव्हाण यांनी सुद्धा हा विकासाचा वारसा पुढे ठेवला आणि आता त्यांचीच नेक्स्ट पिढी जे सर्वांचा म्हणजे तरुण उमेदवार श्रीजयाताई चव्हाण ह्या हा विकासाचा वारसा हाती घेऊन या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावर या भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बरेच दिवसापासून भरपूर असं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्यावर आमचा सर्वांचा विश्वास असल्यामुळे त्याच आमचा विकासाचा वारसा पुढे नेऊ शकतात। त्यामुळे या ठिकाणी आज बघतोय आपण की या भोकर शहरामध्ये जनसमुदाय जमलेला आहे आणि या महायुतीच्या विजय संकल्प रॅलीच्या या जनसमुदायाहून हा आपण निश्चित हे करू शकतो की श्रीजयाताई चव्हाण यांचा 100% हा विजय नक्की राहणार आणि त्या आमच्या या भागाच्या आमदार म्हणून जरूर नेतृत्व करून आमचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत। या ठिकाणी आम्ही सर्व जवळापाटक येथील मंडळी या विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहेत। आमचंच गाव नसून या भोकर तालुका असेल, मुदखेड तालुका असेल किंवा अर्धापूर तालुका असतील, गावातील प्रत्येक गावातील तरुण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। माझा एक प्रश्न आहे जरांगे पाटलाचा काय जसा की तुमचा प्रश्न असा जरांगे पाटील फॅक्टर चालेल का? आता आरक्षण आणि विकास हा टोटली वेगवेगळा प्रश्न आहे, वेगवेगळा मुद्दा आहे। आता विकास आणि आरक्षण याची आपण तुलना करू शकत नाही। तर जरांगे पाटलाचा विषय हा आरक्षणाबद्दल आहे आणि चव्हाण साहेबाचा विकासाचा वारसा हा जनतेसाठी आहे आणि जनतेला विकास सध्या महत्त्वाचा आहे ज्याच्याकडून सर्व समाजातील घटकाची उन्नती होईल। त्यामुळे श्रीजयाताईच्या पाठीमागे हा भोकर विधानसभा मतदारसंघ नक्कीच राहील अशी मला आशा वाटते। महाविकास आघाडीवर जरांगेचा काय फॅक्टर पडेल? आता बघा, जरांगे पाटील हे निपक्ष म्हणून वावरणार आहेत कारण त्यांनी पहिले सांगितलं की राजकारण हा त्यांचा विषय नाही। तर आता त्यांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होईल किंवा महायुती सरकारला कितपत नुकसान होईल हे आपण सांगू शकत नाही की ज्या त्या भागामध्ये मला वाटते जनता ही विकासाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना जरूर कळेल की कुठला विकास कोण करू शकतो, त्यानुसार जनता 100% पाठिंबा देईल। दुसरा प्रश्न आहे जरांगेनं कॅन्डिडेट उभा केले आहेत या दोन्ही पक्षावर काय आता जरांगे फॅक्टर हा कुठपर्यंत चालेल हा येणारा आपल्याला विधानसभेचा निवडणूक निकालच कळेल। सध्या तर आपण काही सांगू शकत नाही की जरांगे पाटलांनी उमेदवार दिल्याच्या नंतर ते उमेदवार कुठपत विजयी होतील याचा सध्या तर कोणी काही गेस करू शकत नाही। या ठिकाणी महायुतीच्या वतीने विजय संकल्प रॅली आयोजित केली होती। तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मागचे बरेच शतक झाले चव्हाण साहेबाच्या घराने भरपूर विकास केलेला आहे। या ठिकाणी शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमामधून आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम हा विकास झालेला आहे। त्यानंतर त्यांचा विकासाचा वारसा हा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी हाती धरून या विकासाचा घवघवीत असा यश केलेला आहे। त्यानंतर या विकासाचं नेतृत्व त्यांच्या पत्नी श्री अमिताताईजी चव्हाण यांनी सुद्धा हा विकासाचा वारसा पुढे ठेवला आणि आता त्यांचीच नेक्स्ट पिढी जे सर्वांचा म्हणजे तरुण उमेदवार श्रीजयाताई चव्हाण ह्या हा विकासाचा वारसा हाती घेऊन या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावर या भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बरेच दिवसापासून भरपूर असं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्यावर आमचा सर्वांचा विश्वास असल्यामुळे त्याच आमचा विकासाचा वारसा पुढे नेऊ शकतात। त्यामुळे या ठिकाणी आज बघतोय आपण की या भोकर शहरामध्ये जनसमुदाय जमलेला आहे
आणि या माहितीच्या विजय संकल्प रॅलीच्या या जनसमुदायाहून हा आपण निश्चित हे करू शकतो की श्रीजयाताई चव्हाण यांचा 100% हा विजय नक्की राहणार आणि त्या आमच्या या भागाच्या आमदार म्हणून जरूर नेतृत्व करून आमचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत। या ठिकाणी आम्ही सर्व जवळा पाटक येथील मंडळी या विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहेत। आमचंच गाव नसून या भोकर तालुका असेल, मुदखेड तालुका असेल किंवा अर्धापूर तालुका असतील, गावातील प्रत्येक गावातील तरुण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। माझा एक प्रश्न आहे जरांगे पाटलाचा काय फॅक्टर जसा की तुमचा प्रश्न असा जरांगे पाटील फॅक्टर चालेल का? आता आरक्षण आणि विकास हा टोटली वेगवेगळा प्रश्न आहे, वेगवेगळा मुद्दा आहे। आता विकास आणि आरक्षण याची आपण तुलना करू शकत नाही। तर जरांगे पाटलाचा विषय हा आरक्षणाबद्दल आहे आणि चव्हाण साहेबाचा विकासाचा वारसा हा जनतेसाठी आहे आणि जनतेला विकास सध्या महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडून सर्व समाजातील घटकाची उन्नती होईल। त्यामुळे श्रीजयाताईच्या पाठीमागे हा भोकर विधानसभा मतदारसंघ नक्कीच राहील अशी मला आशा वाटते। महाविकास आघाडीवर जरांगेचा काय फॅक्टर पडेल का? आता बघा, जरांगे पाटील हे निपक्ष म्हणून वावरणार आहेत, कारण त्यांनी पहिलेच सांगितलं की राजकारण हा त्यांचा विषय नाही। तर आता त्यांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होईल किंवा महायुती सरकारला कितपत नुकसान होईल हे आपण सांगू शकत नाही। की ज्या त्या भागामध्ये मला वाटते जनता ही विकासाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना जरूर कळेल की कुठला विकास कोण करू शकतो, त्यानुसार जनता 100% पाठिंबा देईल। दुसरा प्रश्न आहे, जरांगेनं कॅन्डिडेट उभा केले आहेत, या दोन्ही पक्षावर काय आता जरांगे फॅक्टर हा कुठपर्यंत चालेल हा येणारा आपल्याला विधानसभेचा निवडणूक निकालच कळेल। सध्या तर आपण काही सांगू शकत नाही की जरांगे पाटलांनी उमेदवार दिल्याच्या नंतर ते उमेदवार कुठपत विजयी होतील याचा सध्या तर कोणी काही गेस करू शकत नाही। श्रीजया चव्हाण आणि चव्हाण साहेब हे भोकरमध्ये भरपूर विकास केलेले आहेत। आम्हाला वाटते 100% निवडून तर येईल असं आणि या भोकरमध्ये रस्ते, नाल्या, पाणी, घराघरामध्ये पाणी बिरी सगळं कामं केलेली आहेत, भरपूर कामं केलेली आहेत साहेब, अशोकराव साहेब, चव्हाण साहेब। आणि कामाची अपेक्षा काय आहे? आमचे भरपूर कामाच्या अपेक्षा आहेत साहेब, भरपूर आहेत। आता आमचे रोजगार आता मंजुरी भेटा, मुलांना शिक्षण वगैरे सगळे भरपूर आहेत। असं असे बोलले ना भरपूर, आता काय सांगू तुम्हाला। मुलीसाठी बसा वगैरे येतात का? हां येतात ना, येतात हो येतात, टायमावर येतात। गावामध्ये सगळे बस येतात। काही रस्ते आबिस्ते आहेत गावागावामध्ये, खड्डे रस्ते आहेत, काही मोजके कामं झाले नाहीत, होणार। आता साहेब जे निवडून आला आणखीन बरेच कामं होणार आहेत, भोकरमध्ये बरेच कामं झालेले आहेत। हां एक मुद्दा, शेतकऱ्यांचा भाव सोयाबीनला, कापसाला हे भाव वाढव अशी आमची इच्छा आहे आमच्या शेतकऱ्यांना। मी बी शेतकऱ्याचा मुलगा हो साहेब। हां हो ठीक आहे। जय महाराष्ट्र। या ठिकाणी महायुतीच्या वतीने विजय संकल्प रॅली आयोजित केली होती। तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मागचे बरेच शतक झाले चव्हाण साहेबाच्या घराने भरपूर विकास केलेला आहे। या ठिकाणी शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमामधून आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम हा विकास झालेला आहे। त्यानंतर त्यांचा विकासाचा वारसा हा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी हाती धरून या विकासाचा घवघवीत असा यश केलेला आहे। त्यानंतर या विकासाचं नेतृत्व त्यांच्या पत्नी श्री अमिताताईजी चव्हाण यांनी सुद्धा हा विकासाचा वारसा पुढे ठेवला आणि आता त्यांचीच नेक्स्ट पिढी जे सर्वांचा म्हणजे तरुण उमेदवार श्रीजयाताई
चव्हाण हा विकासाचा वारसा हाती घेऊन या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावर या भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बरेच दिवसापासून भरपूर असं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्यावर आमचा सर्वांचा विश्वास असल्यामुळे त्याच आमचा विकासाचा वारसा पुढे नेऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आज बघतोय आपण की या भोकर शहरामध्ये जनसमुदाय जमलेला आहे आणि या माहितीच्या विजय संकल्प रॅलीच्या या जनसमुदायाहून हा आपण निश्चित हे करू शकतो की श्रीजयाताई चव्हाण यांचा 100% हा विजय नक्की राहणार आणि त्या आमच्या या भागाच्या आमदार म्हणून जरूर नेतृत्व करून आमचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी आम्ही सर्व जवळा पाटक येथील मंडळी या विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहेत. आमचंच गाव नसून या भोकर तालुका असेल, मुदखेड तालुका असेल किंवा अर्धापूर तालुका असतील, गावातील प्रत्येक गावातील तरुण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. माझा एक प्रश्न आहे जरांगे पाटलाचा काय फॅक्टर जसा की तुमचा प्रश्न असा जरांगे पाटील फॅक्टर चालेल का? आता आरक्षण आणि विकास हा टोटली वेगवेगळा प्रश्न आहे, वेगवेगळा मुद्दा आहे. आता विकास आणि आरक्षण याची आपण तुलना करू शकत नाही. तर जरांगे पाटलाचा विषय हा आरक्षणाबद्दल आहे आणि चव्हाण साहेबाचा विकासाचा वारसा हा जनतेसाठी आहे आणि जनतेला विकास सध्या महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडून सर्व समाजातील घटकाची उन्नती होईल. त्यामुळे श्रीजयाताईच्या पाठीमागे हा भोकर विधानसभा मतदारसंघ नक्कीच राहील अशी मला आशा वाटते. महाविकास आघाडीवर जरांगेचा काय फॅक्टर पडेल का? आता बघा, जरांगे पाटील हे निपक्ष म्हणून वावरणार आहेत, कारण त्यांनी पहिलेच सांगितलं की राजकारण हा त्यांचा विषय नाही. तर आता त्यांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होईल किंवा महायुती सरकारला कितपत नुकसान होईल हे आपण सांगू शकत नाही. की ज्या त्या भागामध्ये मला वाटते जनता ही विकासाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना जरूर कळेल की कुठला विकास कोण करू शकतो. त्यानुसार जनता 100% पाठिंबा देईल. दुसरा प्रश्न आहे, जरांगेनं कॅन्डिडेट उभा केले आहेत, या दोन्ही पक्षावर काय आता जरांगे फॅक्टर हा कुठपर्यंत चालेल हा येणारा आपल्याला विधानसभेचा निवडणूक निकालच कळेल. सध्या तर आपण काही सांगू शकत नाही की जरांगे पाटलांनी उमेदवार दिल्याच्या नंतर ते उमेदवार कुठपत विजयी होतील याचा सध्या तर कोणी काही गेस करू शकत नाही. या ठिकाणी महायुतीच्या वतीने विजय संकल्प रॅली आयोजित केली होती. तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मागचे बरेच शतकं झाले चव्हाण साहेबाच्या घराने भरपूर विकास केलेला आहे. या ठिकाणी शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमामधून आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम हा विकास झालेला आहे. त्यानंतर त्यांचा विकासाचा वारसा हा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी हाती धरून या विकासाचा घवघवीत असा यश केलेला आहे. त्यानंतर या विकासाचं नेतृत्व त्यांच्या पत्नी श्री अमिताताईजी चव्हाण यांनी सुद्धा हा विकासाचा वारसा पुढे ठेवला आणि आता त्यांचीच नेक्स्ट पिढी जे सर्वांचा म्हणजे तरुण उमेदवार श्रीजयाताई चव्हाण हा विकासाचा वारसा हाती घेऊन या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावर या भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बरेच दिवसापासून भरपूर असं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्यावर आमचा सर्वांचा विश्वास असल्यामुळे त्याच आमचा विकासाचा वारसा पुढे नेऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आज बघतोय आपण की या भोकर शहरामध्ये जनसमुदाय जमलेला आहे आणि या माहितीच्या विजय संकल्प रॅलीच्या या जनसमुदायाहून हा आपण निश्चित हे करू शकतो की श्रीजयाताई चव्हाण यांचा 100% हा विजय नक्की राहणार आणि त्या आमच्या या भागाच्या आमदार म्हणून जरूर नेतृत्व करून आमचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी आम्ही सर्व जवळा पाटक येथील मंडळी या विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहेत. आमचंच गाव नसून या भोकर तालुका असेल, मुदखेड तालुका असेल किंवा अर्धापूर तालुका असतील, गावातील प्रत्येक गावातील तरुण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. माझा एक प्रश्न आहे जरांगे पाटलाचा काय फॅक्टर जसा की तुमचा प्रश्न असा जरांगे पाटील फॅक्टर चालेल का? आता आरक्षण आणि विकास हा टोटली
वेगवेगळा प्रश्न आहे, वेगवेगळा मुद्दा आहे. आता विकास आणि आरक्षण याची आपण तुलना करू शकत नाही. तर जरांगे पाटलाचा विषय हा आरक्षणाबद्दल आहे आणि चव्हाण साहेबाचा विकासाचा वारसा हा जनतेसाठी आहे आणि जनतेला विकास सध्या महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडून सर्व समाजातील घटकाची उन्नती होईल. त्यामुळे श्रीजाताईच्या पाठीमागे हा भोकर विधानसभा मतदारसंघ नक्कीच राहील अशी मला आशा वाटते. बरं, महाविकास आघाडीवर जरांगेचा काय फॅक्टर पडेल का? आता बघा, जरांगे पाटील हे निपक्ष म्हणून वावरणार आहेत, कारण त्यांनी पहिलेच सांगितलं की राजकारण हा त्यांचा विषय नाही. तर आता त्यांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होईल किंवा महायुती सरकारला कितपत नुकसान होईल हे आपण सांगू शकत नाही. की ज्या त्या भागामध्ये मला वाटते जनता ही विकासाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना जरूर कळेल की कुठला विकास कोण करू शकतो. त्यानुसार जनता 100% पाठिंबा देईल. माझा दुसरा प्रश्न आहे, जरांगेनं कॅन्डिडेट उभा केले आहेत, या दोन्ही पक्षावर काय प्रॉब्लेम आहे? आता जरांगे फॅक्टर हा कुठपर्यंत चालेल हा येणारा आपल्याला विधानसभेचा निवडणूक निकालच कळेल. सध्या तर आपण काही सांगू शकत नाही की जरांगे पाटलांनी उमेदवार दिल्याच्या नंतर ते उमेदवार कुठपत विजयी होतील याचा सध्या तर कोणी काही गेस करू शकत नाही. या ठिकाणी महायुतीच्या वतीने विजय संकल्प रॅली आयोजित केली होती. तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मागचे बरेच शतकं झाले चव्हाण साहेबाच्या घराने भरपूर विकास केलेला आहे. या ठिकाणी शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमामधून आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम हा विकास झालेला आहे. त्यानंतर त्यांचा विकासाचा वारसा हा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी हाती धरून या विकासाचा घवघवीत असा यश केलेला आहे. त्यानंतर या विकासाचं नेतृत्व त्यांच्या पत्नी श्री अमिताताईजी चव्हाण यांनी सुद्धा हा विकासाचा वारसा पुढे ठेवला आणि आता त्यांचीच नेक्स्ट पिढी जे सर्वांचा म्हणजे तरुण उमेदवार श्रीजयाताई चव्हाण ह्या हा विकासाचा वारसा हाती घेऊन या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्यावर या भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बरेच दिवसापासून भरपूर असं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्यावर आमचा सर्वांचा विश्वास असल्यामुळे त्याच आमचा विकासाचा वारसा पुढे नेऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आज बघतोय आपण की या भोकर शहरामध्ये जनसमुदाय जमलेला आहे आणि या महायुतीच्या विजय संकल्प रॅलीच्या या जनसमुदायाहून हा आपण निश्चित हे करू शकतो की श्रीजयाताई चव्हाण यांचा 100% हा विजय नक्की राहणार आणि त्या आमच्या या भागाच्या आमदार म्हणून जरूर नेतृत्व करून आमचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी आम्ही सर्व जवळापाटक येथील मंडळी या विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहेत. आमचंच गाव नसून या भोकर तालुका असेल, मुदखेड तालुका असेल किंवा अर्धापूर तालुका असतील, गावातील प्रत्येक गावातील तरुण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. माझा एक प्रश्न आहे, जरांगे पाटलाचा काय फॅक्टर पडेल का? जसा की तुमचा प्रश्न असा, जरांगे पाटील फॅक्टर चालेल का? आता आरक्षण आणि विकास हा टोटली वेगवेगळा प्रश्न आहे, वेगवेगळा मुद्दा आहे. आता विकास आणि आरक्षण याची आपण तुलना करू शकत नाही. तर जरांगे पाटलाचा विषय हा आरक्षणाबद्दल आहे आणि चव्हाण साहेबाचा विकासाचा वारसा हा जनतेसाठी आहे आणि जनतेला विकास सध्या महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडून सर्व समाजातील घटकाची उन्नती होईल. त्यामुळे श्रीजाताईच्या पाठीमागे हा भोकर विधानसभा मतदारसंघ नक्कीच राहील अशी मला आशा वाटते. महाविकास आघाडीवर जरांगेचा काय फॅक्टर पडेल का? आता बघा, जरांगे पाटील हे निपक्ष म्हणून वावरणार आहेत, कारण त्यांनी पहिलेच सांगितलं की राजकारण हा त्यांचा विषय नाही. तर आता त्यांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होईल किंवा महायुती सरकारला कितपत नुकसान होईल हे आपण सांगू शकत नाही. की ज्या त्या भागामध्ये मला वाटते जनता ही विकासाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना जरूर कळेल की कुठला विकास कोण करू शकतो. त्यानुसार जनता 100% पाठिंबा देईल. माझा दुसरा प्रश्न आहे, जरांगेनं कॅन्डिडेट उभा केले आहेत, या दोन्ही पक्षावर काय प्रॉब्लेम आहे? आता जरांगे फॅक्टर हा कुठपर्यंत चालेल हा येणारा
आपल्याला विधानसभेचा निवडणूक निकालच कळेल. सध्या तर आपण काही सांगू शकत नाही की जरांगे पाटलांनी उमेदवार दिल्याच्या नंतर ते उमेदवार कुतपत विजयी होतील याचा सध्या तर कोणी काही गेस करू शकत नाही. विचारा तुम्ही अशोकराव विषयी काय विकास केलेले आहेत, काय तुमची मागणी आहे? हा? आज भोकर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्ह्याचे माननीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांची कन्या श्रीजयाताई यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महारॅलीसाठी मतदारसंघातून लाखोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहोत आणि श्रीजयाताई 50,000च्या वरच्या लीडनं या ठिकाणी मतदारसंघात निवडून येते. अजून काय विकास विकास भरपूर झालेला आहे. विकास 100% झाला. योजना पे गावापर्यंत सगळे पोहोचल्या. याच्या व्यतिरिक्त अजून तुमची मागणी काय काही नाही, समजा विकास 100% झालेला आहे. विकास तर संपणार नाही, थोडाफार राहते, या 5 वर्षात होऊन जाईल. तुमची आशा आहे की अजून बी अशोकराव विकास करतील? 100% केलेलाच आहे मागून. अजून बी करतील? अजून चालूच आहे विकास करणं. विचारा तुम्ही अशोकराव विषयी काय विकास केलेले आहेत, काय तुमची मागणी आहे? हा? आज भोकर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्ह्याचे माननीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांची कन्या श्रीजयाताई यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महारॅलीसाठी मतदारसंघातून लाखोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहोत आणि श्रीजयाताई 50,000च्या वरच्या लीडनं या ठिकाणी मतदारसंघात निवडून येते. अजून काय विकास विकास भरपूर झालेला आहे. विकास 100% झाला. योजना पे गावापर्यंत सगळे पोहोचल्या. याच्या व्यतिरिक्त अजून तुमची मागणी काय काही नाही, समजा विकास 100% झालेला आहे. विकास तर संपणार नाही, थोडाफार राहते, या 5 वर्षात होऊन जाईल. तुमची आशा आहे की अजून बी अशोकराव विकास करतील? 100% केलेलाच आहे मागून. अजून बी करतील? अजून चालूच आहे विकास करणं. आहेत तर याच्याबद्दल आमच्या गावाकडचा रस्ता एकही असा रुकलेला नाही आणि एकही कोणत्या फुलाचं बांधकाम झालेलं एकही नाही म्हणून नाही, टोटल फुलाचं बांधकाम झालेलं आहे. आमचा किनी रस्ता झालेला आहे, पाकीतंडा रस्ता झालेला आहे आणि कोळगाव भोकर मार्ग झालेला आहे. यांच्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि आम्ही BJPलाच मतदान करतो. अशोकराव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशोकराव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशोकराव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ओके, चॅनल वाटलं एकमेव म्हणजे अशोक चव्हाण साहेबच पाहिजेत. कारण भोकरचा विकास करण्यासाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी म्हणजे जवळपास त्यांनी पहिले सुद्धा 10 वर्ष आमदार होते, मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये. जेव्हा अशोक चव्हाण साहेब आले तेव्हापासून हा भोकरचा विकास होत चाललेला आहे. खेड्यापाड्यानं रस्ते हर एक म्हणजे कुठल्याही ह्याची विकासाला काही कमी नाही. म्हणून ह्याच्याही पुढं अशोक चव्हाण साहेबच पाहिजे. त्यासाठी त्यांना त्यांच्या मुलीचा वारसा जपण्यासाठी आणि श्रीजयाताई अशोक चव्हाण यांनी ह्या प्रचंड मताने निवडून येतील यात काही शंका नाही त्यांची. शंकरराव चव्हाणच्या कृपेने म्हणजे अशोक चव्हाणचे वडील सुद्धा पहिल्यापूर्वी भोकर मतदारसंघामधूनच निवडून गेलेले. हां, त्यांनी पण खूप कामं केलेले आहेत असे. त्यासाठी मग आता त्यांची ही 3री पिढी म्हणून श्रीजयाताई चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते विजय पण होतील याची 100% हमी आहे. भोकरची जनता ही कधी चव्हाण साहेबाच्या पाठीमागेच आहे, यापुढे पण राहणारी आहे असं मी सांगू शकतो. जरांगे लोकांनी ह्या गोष्टीचा कुठलाही विचार केलेला नाही, फक्त विकासाचा महत्त्व दिलेला आहे. विकास पाहिजे ते म्हणून पुन्हा चव्हाण साहेब त्या पक्षात जरी BJPमध्ये गेले तरी पण विकास होतो आणि विकासाचा दुसरा कोणीही नेता नाही म्हणून हे चव्हाण साहेबाच्या पाठीमागे पब्लिक हमेशाच असतं असं मत.
तो मराठा समाज सुद्धा असो की कुठलाही असो कुठलाही कुठलाही समाज असो, त्याचा काही संपर्क ओबीसी नाही काय नाही 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 सगळं सपोर्ट सगळ्यांनी सपोर्ट करणार असं आहे. ओबीसी असो की कुठलाही समाज असो, पण चव्हाण साहेबांवर कुठलाही समाज राहू द्या त्या ठिकाणी की चव्हाण साहेबाच्या पाठीमागे हा खंबीरपणेच उभा टाकून असतो. केव्हा बी आज बी आहे, उद्या बी आहे, पुन्हा बी असं. त्यांच्या या तिसऱ्या पिढीत सुद्धा जेवढे तेव्हापासूनही आतापर्यंत असं. साहेबाचा विकास चांगला आहे बीजेपीमध्ये. साहेब काँग्रेसमधून बीजेपीमध्ये प्रवेश केले. साहेबासाठी आम्ही खुश आहोत का बीजेपीच्या कार्यकाळामध्ये पण काम चांगलं करत आहेत साहेब. पिंपळगावचा तलाव होत आहे. साहेबाचे कामं चांगले आहेत. साहेब आम्हाला खुश आहेत. साहेबावर आम्ही खुश आहोत. विकास वगैरे भोकरमध्ये काय झालेला आहे? चांगला झालेला आहे? भोकरमध्ये चांगला झाला विकास. पण जिल्हा तहसील कार्यालय झालं. बांधकाम विभाग खेडेगावामध्ये रस्ते वगैरेचे कसं काय? चालू आहेत कामं रस्त्याचे, नाल्याचे, पाणी पुरवठा, नाल्या आपलं पाईपलाईन चालू आहेत, टाक्या चालू आहेत, कामं चालू आहेत भरपूर. चालू आहे का? हो. म्हणजे विकासाचा पुरुष म्हणलं तर अशोकराव चव्हाण साहेब काम करण्याची आम्हाला अपेक्षा बी आहे साहेबाकडून. हो, अपेक्षा तर मी ते आपण बघले ना, आज 10 वर्ष करू चालूच आहेत कामं साहेबाची. भरपूर कामं चालू काम आहेत. झालं, उड्डाणपूल झालं, तहसीलचं काम झालं, बायपास झाले, कामं झाले, रेस्ट हाऊस झाले, बायपास झाले. बायपास झाले 2-3. सगळं काम चांगलं आहे साहेबाचं. साहेबावर खुश आहोत. साहेब 1 लाखाच्या वरून लीडने येतात. केलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा पक्षामध्ये जाऊन सुद्धा ते नाराज नाहीत. आज लोकांची जे भावना आहेत तळागाळापर्यंत ते विकासाचे कामं पोहोचू शकतात. आणि आज जे रॅलीवरूनच कळतंय की हा विजयी कोणाचा आहे, ह्या रॅलीवरून कळतंय. अजून विकासाचे भरपूर विकासाचे कामं झालेले आहेत. मारुती जाधव, उत्तमराव लोटे, अनंतराव गादिलवाड, सुदाम पाटील सोनसळे, आलेले काही माधवराव कदम, शिंदे साहेब असेल, अजित पवार गट असतील आणि ह्या लाडकी बहिणीसाठी भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळत आहे. निलेश जी देशमुख, शंकरराव मुस्तवाड, अशोकरावची इथून लीड येईल. हो बिलकुल उद्धवरावजी पवार, किशनराव पाटील इंद्रीकर केलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्षामध्ये जाऊन सुद्धा ते नाराज नाहीत. आज लोकांची जे भावना आहेत तळागाळापर्यंत ते विकासाचे कामं पोहोचू शकतात. आणि आज जे रॅलीवरूनच कळतंय की हा विजयी कोणाचा आहे, ह्या रॅलीवरून कळतंय. अजून विकासाचे भरपूर विकासाचे कामं झालेले आहेत. मारुती गिरकण, मारुती जाधव, उत्तमराव लोटे, अनंतराव गादिलवाड, सुदाम पाटील सोनसळे, आलेले काही माधवराव कदम, शिंदे साहेब असेल, अजित पवार गट असतील आणि ह्या लाडकी बहिणीसाठी भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळत आहे. निलेश जी देशमुख, शंकरराव मुस्तवाड, अशोकरावची इथून लीड येईल. हो बिलकुल उद्धवरावजी पवार, किशनराव पाटील इंद्रीकर केलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्षामध्ये जाऊन सुद्धा ते नाराज नाहीत. आज लोकांची जे भावना आहेत तळागाळापर्यंत ते विकासाचे कामं पोहोचू शकतात. आणि आज जे रॅलीवरूनच कळतंय की हा विजयी कोणाचा आहे, ह्या रॅलीवरून कळतंय. अजून विकासाचे भरपूर विकासाचे कामं झालेले आहेत. मारुती गिरकण, मारुती जाधव, उत्तमराव लोटे, अनंतराव गादिलवाड, सुदाम पाटील सोनसळे, आलेले काही माधवराव कदम, शिंदे साहेब असेल, अजित पवार गट असतील आणि ह्या लाडकी बहिणीसाठी भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळत आहे. निलेश जी देशमुख, शंकरराव मुस्तवाड, अशोकरावची इथून लीड येईल. हो बिलकुल उद्धवरावजी पवार, किशनराव पाटील इंद्रीकर महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष सरकार होतं. हे महाविकास आघाडी म्हणजे बिघाडी आहे. सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्राच्या बिघाडी आहे. हे काही करू शकणार विकास. महायुतीनं विकासच करू शकतील आणि महायुतीच्या बाजूनेच महाराष्ट्र आहे. महाविकास आघाडी म्हणजे काहीच नाही, सर्व बिघाडी. आश्वासन द्यायचे, कामं करायची नाही, त्याची पूर्तता करायची नाही. सरकारनं आश्वासन खूप दिलेत महाविकास आघाडीने,
त्याची काय पूर्तता. महायुती आश्वासन देते, त्याची पूर्तता करते, सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याच्या योजना जातात, सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याचा लाभ जातो, सर्व तळागाळातल्या जनतेपर्यंत त्याचा लाभ जातो आणि ते लाभामुळे जनता माग आहे पाठीमागं महायुतीच्या. त्याच्यामुळे प्रतिसाद महायुतीला आहे जास्त महाराष्ट्रात. ते खोटे आश्वासन देतात, खोटे बोलून ते जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याचे योजना पोहोचू शकत नाही, ते सुद्धा पोहोचू शकत नाहीत जनतेपर्यंत. नुसतं बोलायचं स्टेजवर आणि महाविकास आघाडीचं कामच कोणतं पोहोचू शकत नाही. 2.5 वर्ष होते त्याचं सरकार, 2.5 वर्षात कुठलंही कामं झालं नाहीत. आणि महायुतीचं 2.5 वर्षात सरकार 2.5 वर्ष पहिले 5 वर्ष होते, खूप काही कामं केले. अजून बी कामं करायची खूप अपेक्षा आहे, जनतेला अपेक्षा आहे आणि त्याला बी कामं करू शकतात. ते केंद्रात सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची, राज्यात सत्ता येऊ शकते. विकासाला या महाराष्ट्रात चालना भेटू शकते. कारण काय उरी केंद्रात BJP सरकारचा आहे आणि महाराष्ट्रात बी BJP सरकार महायुती सरकारच येईल, हे मी गावी देतो. आमच्या भोकर मतदारसंघातली 1 लाख मताने शिजऱ्याताईची सीट येईल, 1 लाख मताने मी हे गावी देतो. हां, आणि असं आश्वासित करतो भोकर मतदारसंघातल्या पूर्ण जनतेला की बाबा तुम्ही ताईच्या पाठीमागे राहा. आपल्याला साहेबच विकास करू शकतात, दुसरं कोणी विकास करू शकणार. हे मी भोकर मतदारसंघातल्या जनतेला गावी देतो. भेटत नाही, होणारा आमचा भावी मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळं आमचं त्याच्यावर आशा आता, आणि तेच माणूस काय देऊ शकते आणि काय आणू शकते. अशोकराव सारखा थोर माणूस नाही. आमच्या अपेक्षा आहात. हां, तसं 52 कुशीचं रत्न आपण जर जिकाडलं तर आपल्याला दुसरा माणूस इथं तयार होणे बी आयुष्यामध्ये नाही आणि होऊही शकत नाही. मी माधवराव शिंदे, लोणी खुर्द तालुका अर्धापूर. प्रश्न असतात ते अशोकराव काय केले. मी म्हणणं बाप तुम्ही प्रश्न सांगणार मी उत्तर देतो त्याला असं म्हणलं. अशोकरावचं इथं काय काम केलेले आहेत, काय आहे, तुम्हाला काय वाटते? अशोकराव चव्हाण साहेबाचं भरपूर काही काम आहे भैया भोकर मतदारसंघात. खूप त्याची एक भाऊराव फॅक्टरी आहे आणि भोकरला बी खूप केले, रोजगार उपलब्ध केला साहेबांना, रस्ते केले, जलमिशनचं चे कामं झाले आणि खूप काही केलं साहेबांना असं विकास. हां, साहेबांना भरपूर विकास केला, गोरगरिबाला रोजगार द्यायचा प्रयत्न केला, अजून पुढे बी करतील प्रयत्न. खूप कामं केले साहेबांना. लाडक्या बहिणीसाठी योजना महायुतीची एक गोरगरिबासाठी खूप चांगली योजना आहे. एक खूप काही लाडक्या बहिणीच्या योजनेचं हे गोरगरीब तळागाळातली योजना आहे. हे काय कुठल्या म्हणजे असे काय हे केलं आहे किंवा उदारनिर्वाह व्हावा गोरगरिबाचा, काहीतरी मदत भेटाव त्याला सरकारच्या मार्फत हे महायुतीच्या सरकारने राबवली आणि भविष्यात पुढे बी राबवणार आहेत असं आश्वासन सरकारनं दिलेले आहे आणि राबवू शकतात हे आम्हाला विश्वास आहे या सरकारचा. हां, विचारा प्रश्न दुसरे काही विचारा. मी उत्तमराव लोमटे बारड या ठिकाणी जे आज विधानसभेबद्दल माहोल आहे तो माहोल माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी जमलेला आहे. आणि या ठिकाणी या भागाकरिता 40 वर्ष चव्हाण साहेबाच्या घराण्याने खूप काही कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी चव्हाण साहेबाचं वर्चस्वच राहणार आहे आणि या ठिकाणी दुसरं कोणी निवडून येणार नाही. आणि जे लोक आज साहेबाच्या विरोधामध्ये जे षडयंत्र रचल्या गेलं काही विरोधी पक्षाच्या माध्यमातून, त्यांचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही. जेणेकरून जे आज काही लोक उभं टाकण्यासाठी माहोल तयार केला होता त्यांचा पांडाळ या भागातील जनता, मतदारसंघातील जनता हे करणारच. कारण जे उमेदवारी मिळालेली आहेत ते साहेबाच्या ताटाखालचेच मांजरं आहेत. त्या मांजराला कसं कुठं पाणी पाजवायचं हे जनतेनं आमच्या भोकर मतदारसंघातील जनतेने ठरवलेलं आहे. आणि यांनी किती काही
कोणत्या मुलाखती देऊ द्या, तिकीट मिळून आणू द्या, काही करू द्या, पण हे सहसा अशोकराव चव्हाण साहेबांच्या घराण्याला जनता विसरणार नाही. कारण या ठिकाणी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशोकरावजी चव्हाण साहेबाचंच वजन राहणार आहे आणि त्या घराण्याचं शेवटपर्यंत चालणार आहे. आणि या जे उमेदवार नवीन उभं टाकलेत त्यांना गावातच मतदान मिळत नाही, ते मतदारसंघातलं काय मिळणार आहे. आज सध्या माहोल तसा तयार केलेला युवकामुळं केला जात आहे, तो सर्व स्पेशल खोटा आहे. अशोकराव चव्हाण साहेब फार दारवा मोठा आहे आणि हे काल आलेलं बेचाड साधं त्याला उपटायला जनतेला काही वेळ लागणार नाही, याची जनतेनं त्या लोकांनी नोंद घ्यावी आणि साहेबाचीच एकनिष्ठेने राहायचा प्रयत्न करावा, जेणेकरून पुन्हा घाट भोकर मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांच्या घराण्याचीच आहे आणि भोकर मतदारसंघातील जनतेचीच आहे, एवढी त्यांनी नोंद घ्यावी, एवढी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. बरं, माझा एक प्रश्न आहे, जरांगे पाटलाचा फॅक्टर याच्यामध्ये काय चालेल का? जरांगे पाटलाचा फॅक्टर लोकसभेच्या वेळच चालला आणि चालला, पण यावेळेस आता जरांगे पाटलाचा फॅक्टर तेवढा फार प्रभावी नाही. आता जरांगे पाटील म्हणत आहेत की पहिल्याच्यापेक्षा तीव्र करा, येऊ करा, तेव्हा करा, आणि जे जरांगे पाटील जे म्हणतात त्याला साहेबाचं देखील समर्थन आहे. अशोकराव साहेबांनी जरांगे पाटलाला ज्या ठिकाणी अगोदर कोणताही आमदार किंवा कोणता मंत्री भेटायला गेला नव्हता, त्यावेळेसच अशोकराव चव्हाण साहेबांनी जरांगे पाटलाशी चर्चा करून त्यांना मराठा लॉबीला मराठा म्हणजे फॅक्टरला पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळं भोकर मतदारसंघामध्ये जरांगे पाटलाचा फॅक्टर साहेबासोबत आहे आणि भोकर मतदारसंघ साहेबासोबतच राहणार आहे आणि जरांगे पाटील देखील मनातून, ध्यानातून, सर्वातून जरांगे पाटील अशोकराव साहेबासोबत आहे. कोणी म्हणत असेल की माझाच मी आहे माझ्याबरोबर आहेत, हे सर्व चूक आहे आणि हे फॅक्टर त्या लोकांशी चालणार नाही. कारण हे नवशिकियात आणि यांना काही कळत नाही, पोरसोदेपणा आहे. हे जे आहे ते अशोकराव साहेबाशीच त्यांना पाठिंबा आहे. साहेबाची मुलगी 81,000च्या लीडनं निवडून येणार आहे, याच्यामध्ये शंका कोणी घ्यायची गरज नाही. माझा दुसरा प्रश्न आहे, आता जे लोकसभेचं आहे अध्यक्ष, त्याच्यामध्ये काय दक्षिणमध्ये आता जे पोटनिवडणूक आहे, पोटनिवडणुकीची आता तो प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नाही, फार वरचा आहे प्रश्न तो. जेणेकरून आम्ही अशोकराव साहेबाचे कार्यकर्ते आहोत, अशोकराव साहेब नाहीत आम्ही. अशोकराव साहेब जे म्हणतील तेच आम्हाला मान्य राहील आणि जे माणूस साहेब देतील त्याचा आम्ही प्रामाणिकपणाने सर्व मतदारसंघातील आमच्या, आणि साहेब जे म्हणतील ते जिल्ह्यातले लोक काम करतील याची मी शाश्वती देतो. बाकी याच्या उपर काही मी सांगू शकत नाही. काय म्हणून बोलायचं, काय सांगा, काय बोला सरकारविषयी, कसं सरकारविषयी भाजप चांगलं आहे, भाजपनं चांगले केले. आपणाला बकल द्यायले, वगैरे काय व्यवस्थित येऊन आले? हो द्यायले, येऊन आले का? हो. मुख्यमंत्र्याची बी येऊन आले, हो. मोदीची बी येऊन आले, हो. याच्यामध्ये काय तुमचा अडचण वगैरे काय? काहीच अडचण आली नाही. हो का? हो. महाविकास आघाडीसाठी काय छान आहे. पगारे भेटाले 75 वर्षी वाली पगारे भेटाले. हो, ते बी योजना चालू केले, लाडक्या बहिणीचे हो, लाडक्या बहिणीचे भेटले सगळे. शेतकऱ्याला आहे, अजून शिंदेकडून बी येऊ लागले. हो, शिंदेकडून येऊ लागले. बसलेले आहेत ना ते तिन्ही सर्कलचे. बरोबर. त्यांना प्रोत्साहनपर जे स्कीम राबविली, पुन्हा शेतकऱ्याला रस्ते,
राम मंदिराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करण्याकरता मोदी साहेबच पाहिजे. हां, आणि त्यातल्या त्यात भोकर मतदारसंघामधून चव्हाण साहेबच पाहिजे. का तर सर्वांगीण विकास हा साहेबाशी होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. तुमचं एक म्हणणं आहे की कोण्या पार्टी जरी गेले तरी विकास माणूस हां, विकासाचा माणूस पाहिजे आम्हाला. बाकीचे महागल्या सरकारचं मागल्याचं आता काय सांगा मिळाल्याची कथा तुम्हाला. आम्ही जे चालू आहे ते आम्ही बोलू शकतो. फिलियर असतील ते नाही, काहीच बोलत नाही त्याच्याविषयी. तेव्हा काही योजना वगैरे काही कळलं नाही आम्हाला. हा, त्यावेळेस आम्हाला योजना काही माहीत नव्हत्या. आता हे मोदी साहेब आले तेव्हापासून हे जे आधार अपडेट झाले तेव्हापासून सगळं जे आपल्या सरकारचं जे आपल्या भारतामध्ये जे सगळं सर्वसामान्यांच्या खात्यात पैसे आले, पुन्हा कारभार स्वच्छ झाला सगळा. असं म्हणा की ते कागदपत्राची भानगड पिनगड राहिली. हां, काही राहिलं नाही. हा, ऑनलाईन झाल्यामुळं सगळं साध्या घरकुलापासून शेतकऱ्याचं सामान राहू कोणतं ते सगळं ताबडतोब ऑनलाईन कळाल्यामुळं प्रत्येक गोरगरिबाला याचा फायदा व्हायला आहे. हो हो.